जालन्यात कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ। उड्डाणपुलाजवळ तरुणाचा निघृण खून, पोलीस प्रशासन झोपेत। जालना शहरात गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की आता भरवस्तीत उघड्यावर मुर्दे पाडले जात आहेत। गुरुवारी रात्री उड्डाणपूल परिसरात 25 वर्षीय अजय विक्रम आढाव या तरुणाची धारदार शस्त्राने भीषण हत्या करण्यात आली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला। या घटनेने जालना पोलिसांच्या दहशतीचा फुगा पुरता फुटला असून संपूर्ण शहरात भीती आणि संतापाची लाट पसरली आहे। घटनेनंतर नेहमीप्रमाणे कागदी सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले। मात्र शहरात उघडपणे फिरणाऱ्या हत्यारांना वेसण घालण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत। हत्या झालेल्या अजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणताच शेकडो नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयात तीव्र आक्रोश केला। गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरले आहे की नाही, असा थेट सवाल उपस्थित करत संतप्त जमावाने पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्यासह मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करावा लागला। नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे आणि पथके रवाना केली आहेत, हेच छापील उत्तर देऊन पोलीस प्रशासन वेळ मारून नेत आहे। परंतु गुन्हेगारांवर वचक बसवण्यात अपयशी ठरलेल्या गृह विभागावर आणि स्थानिक पोलीस प्रशासनावर आता जनतेचा विश्वास उरलेला नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे। कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत अजय आढाव याच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस आम्ही सर्व टीम स्पॉटवरती आहेत। आरोपीच्या शोधासाठी पण 2 ते 3 टीम आम्ही LCBच्या आणि पोलीस स्टेशनच्या रवाना केलेत। प्लस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। जो मयताचा भाऊ आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आहे आणि FIR नोंद करायचं काम चालू असून त्या FIR प्रमाणे जेवढे आरोपी असतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई काय कारण आहे सर? मयताचे काही नातेवाईक अगोदर स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले होते असं काही माहिती? हा प्राथमिक मी आता त्यांच्याशी चर्चा केली। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत आणि आरोपी यांच्यामध्ये अगोदर पण काही वाद झाले होते, त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे। तर त्याची आता डिटेल माहिती घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला निघालो। काय कारण आहे नेमकं? दुसरा पण जखमी आहे कोणी? अजून एक जखमी असल्याची माहिती समजत आहे, अजून त्याचं नाव निष्पन्न नाही। आम्ही टीम रवाना केले। सर कारण काय आणि आरोपी किती आहे सर? याच्यामध्ये यांचं जुनं वादाचं कारण आहे, ते स्पष्ट अजून होऊ शकलं नाही। FIR नंतर स्पष्ट होईल आणि आरोपींची संख्यासुद्धा आता एक असे समजते, अजून किती आहे ते FIR घेतल्यानंतर निष्पन्न होईल। यात शस्त्रांचा वगैरे वापर आहे? हा, त्याच्यावरती जे हल्ला केलाय तो धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे। एक घटनास्थळी सुद्धा आम्ही टीम पाठवल्या, तिथे एक शस्त्र आम्हाला मिळून आलं आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो।